हे मारुती मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेला शिवकारी देखावा आणि सुंदर असं रत्नागिरी बसस्थानक, सुंदर असा नजारा. ते तोफा असायच्या पहिल्या किंवा शत्रूवर नजर ठेवण्यासाठी. रत्नागिरी जेटी आणि हॅपी बर्थडे डिअर नीवा. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा आणि आज आहे त्या कारणासाठी आम्ही मेन आलेलो. म्हणजे असं ठरवून नव्हतं आलो, पण गावाला जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हाच आम्ही ठरवलं की गावालाच निवाचा बड्डे करणार. तर आज आहे निवाचा 6वा बड्डे आणि तो आम्ही शॉकिंग, म्हणजे स्वतःला आम्हाला पण विश्वास होत नाही आहे, पण आम्ही हा बड्डे करतो. बड्डेच्या निमित्ताने चाललो आहे एक असं मंदिर जे रत्नागिरीमधून फार फेमस आहे आणि त्याचं नाव आहे भगवती मंदिर. ते थोडंसं अप्पर साईडला आहे आणि मीही अजूनपर्यंत कधी भगवती मंदिरमध्ये गेलो नव्हतो. तर आता आम्ही चाललो आहे भगवती मंदिर आणि आज कसा आम्ही बड्डे साजरा करतोय ते तुम्ही पाहत राहा. मयूरेश सावंत त्यांच्या रिक्षातून आता आम्ही सगळ्यांच्या परिचित असा मारुती मंदिर. आणि इथे संध्याकाळी आला तर तुम्हाला मस्तपैकी बाजार बघायला मिळेल. आत्ता पण तुम्ही बघू शकता थोडे थोडे असे. आम्हाला आता उद्या तिकीट झाली तर जायच्या आधी शॉपिंग करायची का वेगळीच मजा असते, तर त्याची मजा पण आम्हाला घ्यायची. आणि आत्ता तुम्ही बघाल इकडचे व्हिडिओसुद्धा आहे आमचा. हे आहे रत्नागिरीचं फेमस मारुती मंदिर. हे बघा, हे मारुती मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेला शिवकारी देखावा. आणि नक्की तुम्ही एकदा कधी आलात रत्नागिरीला तर नक्की व्हिजिट करा किंवा आमच्या चॅनलवर जरी गेलात तरी एक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आम्ही त्याचा देखावा केलेला आहे. आणि आता आपण चाललो आहे टुवर्ड्स रत्नागिरी स्टँडच्या दिशेने. आणि रत्नागिरी स्टँडमध्ये बघा योजक. तर योजकमध्ये तुम्ही गेलात ना की तुम्हाला कोकणातल्या सगळ्या बनवलेल्या गोष्टी इथे मिळतील. त्याचा पार्ट 2 पण केला तर अवश्य तुम्ही बघा रत्नागिरीचा फेरफटका, ज्याच्यामध्ये स्टँड आणि तिकडची काही भाजीपाला असू दे किंवा जो काही तिकडे दुकानं आहेत तर तीसुद्धा त्या फेरफटकामध्ये समाविष्ट केलेली आहेत. आलेला आहोत आता आपण ST स्टँडमध्ये. आणि हा नवीन ST स्टँड तुम्ही रत्नागिरीचा बघू शकता. रत्नागिरी स्टँड मी आता व्हिडिओ बघितला आहे. माझ्या मते हे एक मजली आहे, खाली आणि वर दोन्ही साईडला आहे. सुंदर असं रत्नागिरी बसस्थानक, जुन्या आठवणी. हे बघा ग्राउंडवर सुद्धा आहे आणि फर्स्ट फ्लोअरवर पण आहे. चढण किती आहे. मयूरेश सावंत हे चढण योग्यरित्या चढताना. रत्नदुर्ग किल्लासुद्धा इथे बाजूचा आहे. भगवती मंदिर 1.30. बापरे, 1 किलोमीटरच आहे, म्हणजे खूप आतमध्ये आहे. आलेलो आपण भगवती मंदिर. फायनली आम्ही भगवती मंदिरच्या इकडे. आणि चढण थोडंसं आहे पण ऑलमोस्ट रिक्षा इथे चढली आहे बघा. इथपर्यंत रिक्षा येत आहेत, त्यामुळे असं काही टेन्शन नाही. आता आपण जाऊया पुढे पुढे. सुंदर असा नजारा. हे बघा ते पहारेकरी बसलेत आणि हा मांडवी बीच. सुंदर. इथे समोरसुद्धा एक मंदिर आहे. माफ करा, मला काय माहिती नाही त्याबद्दल. तुम्ही हे पॉज करून थोडंसं ऐकू शकता की नॉर्मली वाचू शकता. आलेलं आहे भगवती मंदिर. आयुष्यात मी पण पहिल्यांदाच आलो इकडे आणि मस्त. इथे एकदा वर आल्याच्यानंतर काही एक चढण असं नाही आहे, एक हार्डली छोटंसं असं चढण आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल पूजेचं साहित्याचं फक्त एकच दुकान आहे. 100 रुपीज. अच्छा, ओके. 100 रुपीजला आहे. त्या नाही का आम्हाला, सॉरी, आम्हाला पण आता कळालं मूकबधीर आहे ते. तर ह्यांना एक चांगला ऑप्शन पण दिला आहे तिकडच्या संस्थेने. ॲटलिस्ट त्यांना पण एक रोजगार मिळेल. ही एक चांगली गोष्ट इथे आम्हाला बघायला मिळाली. तर तुम्ही पण कधी येत असेल तर हा नक्की ऑप्शन बघा, कारण आपल्याला पटकन लक्ष देत नाही. हो निवा. आणि मामाने दिलाय तिला नवीन ड्रेस, तर तो घालून आता आम्ही आलेलो आहे देवीच्या दर्शनासाठी. हे बघा, काही मंदिरात येण्याच्या आधी येत नाही या काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही पॉज करून सुद्धा वाचू शकता आणि ते फॉलो करा. तर गरमी, प्रचंड गरमी. ॲटलिस्ट 40+ तर शुअर आहे. 40-42च्या वर इथे असणार. तर जाऊया आपण
दर्शन घ्यायला देवीचं. आपल्याला 100 रुपयाला अशी ओटी मिळते. आणि इथे पुढे पण किल्ल्याचा भाग आहे, आपण जाण्याचा प्रयत्न तर करूयाच. चला, देवीचा फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. इथूनच आपण घेऊया दर्शन. मंदिर आता झालेलं आहे बंद. तर गरमी तर खूप आहे. लगेच दर्शन झालं. 15 मिनिटासाठी नैवेद्यासाठी 1 वाजता मंदिर बंद होतं. ॲक्च्युली आतमध्ये जरासुद्धा अलाउड नव्हता आणि आपण उगाच कशाला नियम आहे, तसं मी करू शकलो असतो. बट बोललो जाऊया, आपण नियमाचं पालन करूया, म्हणून आम्ही काय इथे शूटिंग वगैरे आतमध्ये केली नाही. आता बड्डे गर्ल, आमचा आज मुलीचा बड्डे आहे 6वा, तर तिथे तर चालूच आहे सगळं बड्डे. तिथे विशेष चालू आहेत. मामा आणि मामीचा फोन पण आला आहे. आणि आत्ता आपण बघूया इकडचा रत्नदुर्ग किल्ल्याचा परिसर बघण्याचा प्रयत्न करूया. आणि इकडची काही वैशिष्ट्यपूर्ण अशी काही माहिती असेल, जे काही रूल्स असेल, ते पण मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतो. हे बघा, माझ्या मते हा मांडवीच आहे. आणि इथे लाईट हाऊस पण आहे ॲक्च्युली जवळ कुठेतरी. तिथून पण तुम्हाला आपण नेक्स्ट टाईम कधी येऊन आता पूर्ण माहिती घेता येईल. तिथून असं वरून मस्तपैकी दर्शन भेटते. तर हे जे तुम्हाला छोटे छोटे बुरुज दिसत आहेत, इथून शत्रूवर हल्ला करण्यासारखे, म्हणजे इथे तोफा असायच्या पहिल्या, किंवा शत्रूवर नजर ठेवण्यासाठी इथून एक छोट्या छोट्या खिडक्या केलेल्या आहेत. आता या खिडक्यातून आपल्याला दर्शन भेटेल. बघा, या जागेचं नाव आहे गणेश बुरुज. हे बघा, इथून लहान मुलांनी जर येत असेल तर जास्त पुढे जाऊ नका. हे बघा, इथून तुम्हाला मारा करण्यासाठी पण आहे. कदाचित इथे पहिलं तोफा असायच्या. बाप रे, काय नजारा आहे. सुपर्ब नजारा, सुपर्ब. हे बघा, इथून तुम्हाला सगळं नजारा मिळते. वाव वाव वाव. चला, आता आम्ही आता फोटो सेशन करण्यासाठी तयार झालेलो आहे. आणि ही आमची अरवल्ला नदी, मांडवी किनारा. आणि मांडवी जेटीचा व्हिडिओसुद्धा आम्ही केलेला आहे, तो नक्की बघा, रत्नागिरी जेटी. आणि इथे खाली जाऊन आता आम्हाला तर मेन टार्गेट आहे गोळ्यावर अटॅक करायचं. नॉर्मल असं चिप्स वगैरे सगळे ऑप्शन्स इथे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मिळतोय गोळा. मस्त मस्त गोळ्या आपल्याला मिळते ते 30 रुपयाला. आणि याच्यामध्ये फ्लेवर्स मिळतात बघा, एक असं रोज आणि एक ऑरेंज. हे तर देवाचं दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो आहे थोडीशी पोटपूजा करायला. आणि आता इकडे मिळतं आहे रत्नागिरीमध्ये एक चायनीजचा एक चांगला ऑप्शन्स आम्हाला दिसला आहे, ज्याचं नाव आहे मोक्टू. आणि मोक्टूमध्ये आल्याच्यानंतर इथे व्हरायटी ऑफ चायनीजचे व्हरायटीज आहेत. तर आम्ही ट्राय केलं आहे चिकन चिल्ली राईस. बघूया आता. तर हॉटेल खूप चांगलं आहे. आणि माझ्यामध्ये कुठलं आहे नाट्यगृह, सावरकर नाट्यगृहाच्या बाजूलाच आहे मोक्टू म्हणून. तुम्ही पण कधी चायनीज लवर असाल आणि चायनीज ट्राय करायचं तर नक्की ट्राय करा मोक्टू. हा हे चिकन चिल्ली राईस चांगलं आहे. थोडं मारुती मंदिरच्या पुढे आल्याच्या नंतर केक ऑफ द डे, इथे आम्ही ॲनिव्हर्सरी पण केली आहे, स्वतः पण केक इथूनच घेतलेला. खूप काय व्हरायटी आहेत. केक घेऊया आणि जाऊया घरी. तयारी चालू झालेली आहे निवाच्या बड्डेची. आता हे ॲक्च्युली असल्यामुळे, गाव असल्यामुळे थोडेसे माणसं कमी आहेत, नंतर घर भरतं आपलं. बघू शकता इथे तयारी मस्तपैकी चालू आहेत. आणि छोटे बच्चे कंपनी पण थोडीशी आलेली आहे. आणि मयूर शेठ पण आहेत, साजिरी गोजेरी पण आहे इथे. आणि ही आमची चिमणी माईसुद्धा आहेत बसलेल्या. आणि बघू शकता समोर असणारा काळोख. बघा इथे मी काढतोय. ओके, बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नीवा, हॅपी बर्थडे टू यू, bless you, बर्थडे डिअर नीवा, हॅपी बर्थडे टू यू. अरे मयूर तुझं ते डांगरी ते ना बोलले या टायमाला. थँक्यू 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 थँक्स फॉर कमिंग. हा बड्डे खरंच लक्षात राहील आमच्या पण. तर असा झाला आमचा बड्डे.
निवाचा बड्डे 6 बड्डे अनबिलिव्हेबल की आत्तापर्यंत आम्हाला पण माहीत नव्हतं की 6वा बड्डे आम्ही गावी करू. ॲक्च्युली निघायच्या आधीच आम्ही ठरवून आलेलो की 6वा बड्डे गावी करू आणि मस्त झाला बड्डे. आणि आत्ता बघा वाजलेत माझ्या मते 12 वाजायला आले आणि खूप जोरात पाऊस आला आहे. आणि चला तर मग हा एक बड्डे दाखवण्याचा प्रयत्न होता. थोडा आवाजाचा डिस्टर्बन्स असेल पण थँक्यू जे कोण आपल्या बड्डेमध्ये सामील झाले. बड्डे